मिनिट मग तुला हे जरा बघा हे बघा साहेब सगळ्या मोर्चाचं नियोजन केले आम्ही पण येऊ तिथे होय नाही नाही जो अतिरेकी हल्ला झाला त्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आपल्या पलूसमधील सर्व नागरिक व काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे आणि त्याचबरोबर या अतिरेकी हल्ल्यात जे हुतात्मे झाले ज्यांना मरण आलं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आज आपण सर्वजण कॅन्डल मोर्चाच्या स्वरूपात मोर्चा काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे। तर प्रथमतः या जे हुतात्मे झाले जे मरण पावले त्यांना सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि यानंतर प्रत्येकजण मनोगत प्रत्येकजण थोडक्या शब्दात व्यक्त करतील। आपल्या गावातील पर्यटक पण सगळे साहेब विजय लाड विजय कटारे प्रकाश डाके माने साहेब आणि देसाई हे 6 जण कुटुंबासह त्या ठिकाणी उपस्थित होते। पण महाराजांच्या कृपेनं त्यांना कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही आणि ते आपल्या परत सही सलामत परत आले त्याबद्दल त्यांना महाराजांच्या आशीर्वाद लाभलेत आणि यापुढं असा अतिरेकी हल्ल्याचा सर्वांनी निषेध करूया आणि तोडीस तोड उत्तर देऊया। या ठिकाणी जे शहीद झाले मरण पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी थांबतो। परवा जो काश्मीरमध्ये जो आपल्या निष्पाप पर्यटक जे फिरायला गेले होते त्यांच्यावर अतिरेक्याने चोरून लपून अशा प्रकारे जो हल्ला केला आणि त्यात 28 ते 30 पर्यटक निष्पाप पर्यटक हे मरण शहीद झाले। खरं तर ह्या हल्ल्याला जे त्याने ज्यांच्या हातात हत्यार नव्हती अशावर AK-47 गोळ्या घालून स्वतःला आम्ही किती शाणे आणि ताकदवर आहे असं पाकिस्तानला वाटतंय। पण खरं जर त्यांना लढायचे जर खुमखुमी असेल तर आमच्या आर्मीला समोर प्रत्युत्तर त्यांनी द्यावावं। हा पाकिस्तान जगाच्या नकाशावरून संपवण्याची ताकद आमच्या भारतामध्ये आहे आणि तेवढाच संयम आमच्याकडे आहे। पण मला आपल्या भारत सरकारला एक सांगू इच्छितो की किती दिवस आम्ही हातात मेणबत्त्या घेऊन मध्ये एकदा जे पुलवामा हल्ला झाला त्यात आमचे आर्मीचे जवान शहीद झाले, आता हे पर्यटक शहीद झाले व आम्ही नुसत्या मेणबत्त्या घेऊन त्या कायम भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची का? मग आपले मोदी साहेब तुम्ही ज्यावेळी म्हणलेला की आपल्याकडे पण बॉम्ब आहेत ते का आपण दिवाळीला ठेवले नाहीत, मग आता ते दिवाळीला नाही ठेवले तर ती पाकिस्तानमध्ये दिवाळी करायची वेळ आलेली आहे, तिथं बॉम्ब टाका, आम्ही भारतात दिवाळी साजरी करतो आणि जे मरण पावले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि येत्या काही दिवसात भारताने अशी ऍक्शन घ्यावी की हा पाकिस्तान मुजोर झालेला आहे, मस्तवाल झालेला आहे, तो जगाच्या नकाशावरून या सरकारने आपल्या एअर स्ट्राईकने हल्ला करून संपवून टाकावा, मारून टाकावा एवढं मी बोलतो आणि श्रद्धांजली कृतज्ञता वाहतो आणि थांबतो। विजयराव लाड पण या ठिकाणी आहे पलूसमधील बरं का हे सगळे विजय लाड विजय कटारे प्रकाश डाके देसाई आणि माने परिवार आम्ही कोल्हापूरच्या ट्रॅव्हल कंपनीतून त्यासाठी गेलेलो होतो। आमचा 17 ते 23 तारीख असा तिथं प्रोग्राम होता। तर शेवटच्या दिवशी आम्ही ज्यावेळी तिथं 22ला गेलो त्या दिवशी तो हल्ला झाला। तर आम्ही सगळी तो जो मिनी स्वित्झर्लंड पॉईंट आहे तिकडेच आम्ही घोड्यावरून बसून चाललो होतो, 1 किलोमीटर गेलो होतो। तोपर्यंतच आम्हाला तिथले जे आमचे स्थानिक गाईड होते सकलेन त्यांनी थांबवलं आणि सांगितलं की बाबा असा जेवढा प्रॉब्लेम झाला आहे आणि तुम्ही तिथनं परत या। परत येऊन आम्ही परत ॲरो व्हॅली वगैरे केली आणि परत कुलगावमध्ये आलो।
त्यावेळी आम्हाला समजलं की मोठा अटॅक वगैरे झालेला आहे. मग त्यातल्या लोकांनी आम्हाला सहकार्य करून श्रीनगरमध्ये वगैरे आम्ही आलो, राहायची सोय वगैरे केली आणि अशा या मोठ्या प्रसंगातनं आम्ही थोडक्यात तिथून आम्ही 4 किलोमीटर पाठीमागं होतो त्या स्पॉटपासून. तर सगळी धोंडराज महाराजांच्या कृपा, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा ह्याच्यामुळं आम्ही तिथून अगदी निर्विघ्नपणे परत आलेलो आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि तिथं जे मृत झालेले आहेत व्यक्ती त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वप्रथम मी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. या भ्याड हल्ल्याचा म्हणेन आणि याला घाबरून तिथं न जाणं म्हणजे आपण हार पत्करल्यासारखं आहे. हे नाही झालं पाहिजे. इथून पुढं त्यांना समजलं पाहिजे की या भ्याड हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. आणि आम्ही जाताना प्रथम सूर्यनारायणच्या मंदिरात गेलो. तिथे 1 तासभर आमचा गेला आणि घोडे मिळाले नाहीत लवकर. यामुळे तिथं त्या वेळेला आम्ही पोचू शकलो नाही म्हणून वाचलो. नक्की तिथंच आम्ही असतो त्या वेळेला. आणि या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तिथं मयत झालेला. काश्मीरमध्ये हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला, तो एकदम निंदनीय आहे. समर्थनीय काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. अशा कृत्याचा जाहीर निषेध आहे आणि आमच्या समाजामध्ये किंवा इस्लाम धर्मामध्ये याला बिलकुल स्थान नाही आहे. असे जे लोक आहेत त्यांना भारत सरकारने, आपल्या मिलिटरीने धरून त्यांना देहदंड द्यावा. तसेच या हल्ल्यामध्ये जे शहीद झाले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यानंतर गमामध्ये अतिरेक्यांनी छत्रपतींच्यावरती भ्याड हल्ला केला, बरोबर निंदनीय आहे. या अशा भ्याड हल्ल्यानं भारतातल्या लोकांच्यामध्ये काहीतरी दहशत निर्माण झाली असेल तर त्या शेजारी राष्ट्राचा जर मनसुबा असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि ज्या वेळेला भारतावर संकट येतं त्या वेळेला भारत हा पेटून उठतो आणि भारत हा त्यांना तुडीसोड उत्तर देण्यास समर्थ आहे. मोदींना आम्ही या माध्यमातून एवढं आवाहन करतो की तुम्ही जो काही निर्णय घेतला त्याच्या मागं भारतातील 1500 कोटी जनता ही तुमच्या मागं खंबीरपणे उभी राहील. आणि आता विशाल दादाने सांगितल्याप्रमाणे वाट न पाहता कायम मेणबत्ती आम्हाला हातात न धरता त्याचा कुठं सूक्ष्मपक्ष लावावा व त्या होणाऱ्या भ्याड हल्ल्यापासून भारताची पूर्णपणे मुक्तता करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मावळे आहोत. जर नुसता महाराष्ट्र जरी पाकिस्तानवर सोडला तरी पाकिस्तान कसपडासकट राहणार नाही हे आम्ही ग्वाही देतो. आणि आम्ही जरी वय जरी झालं असलं तरी भारत भूमी करता प्रत्येक महाराष्ट्रीयनं हातामध्ये हत्यार घ्यायला मागं पुढे पाहणार नाही. आणि वेळभर सगळे आम्ही कुठल्याही याला तयार आहोत हे आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे. आणि या पाकिस्तानने आता हे छोटे हल्ले बंद करावेत आणि मोदी साहेबांनी त्याला तसे उत्तर द्यावे. त्या हल्ल्यामध्ये जे निष्पाप यात्रेकरूंचा बळी गेला त्याच्या आत्म्याची शांती लाभो ही परमेश्वरची प्रार्थना. परवा जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या शहरामध्ये जो अतिरेकी भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आपण सर्व पलुसकर कॅन्डल मोर्चाने या ठिकाणी जमलो आहोत. एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे की गेले काही दिवस काश्मीर आणि काश्मीरमधलं पर्यटन पूर्वपदावर येत होतं आणि तिथला जो तरुण युवक आहे हा व्यवसायामध्ये गुंतल्यामुळं पाकिस्तानी दार्जिन्या अतिरेकी संघटनांना तिथं आता नवीन अतिरेकी मिळत नव्हते. आणि ही भूमिका लक्षात घेऊन या अतिरेक्यांनी हा सगळा पर्यटन व्यवसाय आणि हा काश्मीर कोलमडून पडावा या भूमिकेतून हा भ्याड हल्ला केलेला आहे. त्यामध्ये आपल्या भारतातील 26 ते 27 पर्यटक या ठिकाणी हुतात्मा पत्करलेला आहे. त्यांनी हे खरंच तर निषेधार्ह असा आहे. यापूर्वीही अनेक वेळेला असे हल्ले झाल्यानंतर भारतानं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्युत्तर या गोष्टीला दिलेलं आहे. आता सर्वांनी आवाहन केल्या पद्धतीनं ही जी भूमिका आहे आता भारत सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीची घेतली पाहिजे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्रीजी अमित शाह साहेब हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आपण सर्व भारतातील नागरिकांनी ठाम राहिलं पाहिजे. गेल्या या घटनेनंतर आपल्या देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी देखील या घटनेचा निषेध करून या ठिकाणी सरकारच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतलेली आहे. आपले नेते आमदार विश्वजीत कदम साहेब यांनी देखील अशाच पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं आपणही सर्व लोक त्या पद्धतीची भूमिका घेऊन सरकारनं आता ठाम भूमिका घ्यावी आणि या अतिरेका संघटना नेस्ताभूत करून पाकिस्तानला धडा शिकवावा एवढी या कॅन्डल मोर्चाच्या निमित्तानं
सर्व पोलीसवासियांची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. भारत माता की जय. पाकिस्तान मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद. यानंतर मानसिंग इनामदार या पुस्तक करतो. काल जो हा भ्याड हल्ला झाला काश्मीरमध्ये, याचा पहिल्यांदा पोलीसनगरीच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी धिक्कार करतो. आणि ही जी चाललेली सिस्टम आहे, नुसती दाखवतात की बाबानो एवढं ही केलं, तेवढं एवढी मारली, तेवढी मारली, तर शासनाने सुद्धा लक्ष देऊन पूर्ण ताकदीनं याचा विरोध केला पाहिजे. आणि पोलीसमध्ये हा जसा मोर्चा निघाला तसा गावोगावी मोर्चा निघाला पाहिजे आणि याचा निषेध झाला पाहिजे. एवढं मी सांगून जी उपस्थित सगळे युवक, आज पोलीसमध्ये हजारो युवक उपस्थित राहिले, सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि मोर्चाचा